शुभ सकाळ सर्वांना. वार आहे शुक्रवार. सकाळचं माझं जे रुटीन आहे ते किचनमधून आहे आणि बनवत आहे सगळ्यांसाठी नाश्ता. नाश्त्यामध्ये काय तर नाचणीचं आंबील. हे आंबील मी कायम सांगितलेलं आहे, की लहान मुलांना, वयस्कर लोकांना आणि आपल्याला सुद्धा नाश्त्यासाठी परफेक्ट. अगदी खट्टा-मिठा टेस्ट जर आणायची असेल तर थोडीशी साखर टाका. नसेल तर हे जे आंबील आहे नुसतं आहे असं बघा. थोडासा लसूण, कोथिंबीर, एक हिरवी मिरची. तुम्ही नुसता लसणाची आणि जिऱ्याची जरी फोडणी दिली, तरी पण हे आंबील चवीला लागतं. मस्त लागतं. ज्वारीच्या पिठापेक्षा ना नाचणीचं भारी लागतं. ज्वारीच्या ह्याच्यामध्ये ना थोडीशी अशी टेस्ट वेगळी लागते, पण नाचणीचं बेस्ट होतं. खूप दिवसातून हा चॉपर काढला, कारण परवा क्लिनिंग करताना म्हणजे असं काढलं होतं मी सगळं स्वच्छ करायला. विचार केला, की एवढं मोठं जे आहे आपला फूड प्रोसेसर, त्याच्यामध्ये एका कांद्याला लावण्यापेक्षा याच्यात थोडंसं करूया. पण लक्षात पुन्हा आलं, की अरे ह्याला आपण का टाकलं होतं? तर ती जी दोरी आहे ना आतमध्ये जातच नव्हती. आतमध्ये थोडंसं रिपेअरी केले की प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय. एकदा दादांनी केलेलं पण पण होतं. पण एकदा का ती दोरी ओढून, ओढून, ओढून ती जर खराब व्हायला लागली, तर पुन्हा तुम्ही काहीही करा. तिचा सेमच प्रॉब्लेम झाला होता. मग मी काढलं दुसरं चॉपर. तर त्याचं काय सांगू, ब्लेड जे आहेत ना, ते मोड झालेले आहेत आणि ती वरचेवर तुम्ही कितीही त्याला धार लावा. एकदा तुम्ही कटिंग केलं की पुन्हा ते मोड होतं. अशा पद्धतीने ब्लेड आहे. त्याच्यामध्ये पण मी खूप उशीर ओढलं, 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 पण मला काय म्हणावाचा कांदा जो आहे, तो बारीक मिळाला नाही. म्हटलं असू दे, कारण दादांना ना कांदा मोठा असेल तेवढं छान वाटतं. कांदा नाही काढून टाकत. कांदा, टोमॅटो, हिरव्या भाज्या हे त्यांना आवडतं. फक्त त्यांना कढीपत्त्याचं आणि त्यांचं वाकडं आहे. कढीपत्ता आणि शेंगदाणे हे जेवणामध्ये जास्त नसावे. ते पोहे असू दे आणि काहीही असू दे. आणि माझं तुम्हाला एक सांगणं आहे, की कढीपत्ता होता होईल तेवढा जेवणामध्ये जास्त प्रमाणात वापरा. शेंगदाणे ठीक आहे राहू दे, पण कढीपत्ता असावा. आता इथून पुढं काय करणार आहे, की त्यांना ना मिक्सरलाच वाटून त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकणार आहे. मला कमेंट होती काल, की "ताई कढीपत्त्याची चटणी खूप छान होते." हो, मी करते ताई नो. माझे जुने व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये मी कढीपत्त्याची चटणी बनवलेली आहे. अगदी तिकडच्या घरापासून तुम्हाला माहीत असेल, की ज्या आता जुन्या ताई आहेत ना त्यांना माहीत आहे. खूप छान होते, चवीला पण खूप छान लागते आणि खावं. आता आपल्याकडे एक वरती भरपूर कढीपत्ता आहे. एखाद्या दिवशी काढून तिथल्या तिथं चुलीवरती बनवेन मी. चुलीवरती भाजलेल्याची चव वेगळीच लागते. मग चुलीवरचा ठेचा असू दे किंवा कुठलीही चटणी असू दे. आपल्या गॅसपेक्षा चुलीवरची आणि उकळीमध्ये म्हणजे तो खलबत्ता असतो ना त्याच्यामध्ये कुटलेली वेगळीच असते. मी सुक्का-झुणका बनवणार होते. मला त्याच्यासाठी अजून एका कांद्याची गरज होती. म्हणून मी पुन्हा जो कांदा आहे तो टाकला. तो कांदा होता ओला. कारण पूर्ण वाळला कांदा आपल्याला मार्केटमधून मिळत नाही. ओलेच कांदे असतात. वजन जास्त भरलं जातं आणि त्यानं काय होते वजन जास्त भरले, की मग ती क्वांटिटी जी आहे ती त्यांच्या म्हणजे आपल्या हिशोबाने किलोवरती भरते. त्यांच्या हिशोबाने कमी जाते आणि शक्यतो ओला कांदा ना चिरायला पण लय अवघड होतो आणि तेवढाच तो रडवतो. बघा बारीक व्यवस्थित झाला नाही. पण सुका-झुणका जो आहे ना, तो जास्त प्रमाणात कांदा घालून केला तर चवीला पण छान होतो. आणि जसं म्हटलं दादांना आवडतो त्या हिशोबानं आणि कढई जी होती ती आंबिलाची तीच कढई वापरली. पण प्रॉब्लेम एक झाला, की ते कढईला चिकटलेलं सगळं होतं ना, ते पूर्णच जळालं. त्यात गॅसच्या साईडला एका प्रॉब्लेम काय आलाय बर्नरला, एकीकडे फ्लेम जी आहे ना, ती जास्त चाललेली आहे आणि एकीकडे फ्लेम जी आहे ती कमी होत आहे. कारण ती मधली जी वाटी आहे ना गोल, जे आपण ठेवतो ना म्हणजे तो आपण बर्नर म्हणतो ना तो असा तिरका झालेला आहे, अंडाकार आलेला आहे, त्याला शेप आलेला आहे. ते का प्रॉब्लेम होतो माहिती आहे का? हे असं आम्ही जे पाणी टाकून गॅस वगैरे धुतो ना, त्यावेळेला कारण ते गरम असतं आणि गरमवरती लक्षात ठेवा, की कधीही पाणी पडलं, की त्याचा आकार लोखंडाचा आकार म्हणजे बदलतो. जसं की तवा. तवा बघा, गरम तव्यावर जेव्हा पाणी टाकतो ना, तर ते हळू खोलगट होतं. माझं झालेलं आहे तसं. तेव्हापासून मी ना गरम ह्याच्यावरती पाणी टाकणं बंद केलेलं आहे. असं आजचं जेवण बघा, चपाती, भाजी, वरण आणि भात सिंपल असं. कारण इथून पुढं मी गेले मग पूजेला. आर्यन स्कूलला गेला, दादा कामाला गेले आणि मी आणि किट्टू दोघीच घरी. किट्टूला म्हटलं मदतीला ये, आता पूजा मांडून घेऊया. कारण हाताखाली भरपूर साऱ्या गोष्टी लागतात आणि सगळं पूजेचं साहित्य ते कडेला घेऊन बसायचं म्हणजे काय होतं, मग ती पुन्हा सगळ्या जागा. मग त्यातनं जा, त्यातनंच या, त्यातनंच घ्या आणि प्रत्येक वेळेला कसं होतं सांगते, ठराविक बेसिक गोष्टी घेतोय, पण अचानक आधीच मध्येच आपल्याला सुचतं, इथं काहीतरी वेगळं करायचं आहे, तिथं काहीतरी वेगळं करायचं आहे. पहिला पाट ठेवू का चौरंग ठेवू? मग तो पाट तिथं बसतच नव्हता वरती. चौरंग मी खाली ठेवणार होते म्हणजे वैभवलक्ष्मीच्या पूजेला. पुन्हा आणि विचार केला, की बाबा हे उंच आहे तर अजून वरती जाऊ दे, खाली पाठ ठेवूया. कारण मागची पूजा पुढच्या पूजेमुळे अडू नये आणि मग पुन्हा देवघर जे आहे ना, ती मी इकडच्या साईडला घेतलं. कुठं? पूर्ण कोपऱ्याला सारलं. सेंटरमध्ये होतं ते कोपऱ्याला सारलं आणि तिथे एका पूजेसाठी जागा केला आणि खाली मग आता पाटावरती वैभवलक्ष्मीचं पूजा मांडणार आहे.
आज स्वामींना अंघोळ वगैरे नाही घातली, कारण एका मूर्तीला मी अभिषेक घालणार आहे आणि गुरुवार आदल्या दिवशी असल्यामुळे मी वरची पूजा केलेलीच होती. त्यामुळे स्वच्छ पुसून घेत मी तर एवढा विचार केला ना, की दादांना जसं कामाचं प्रेशर कमी होईल ना, तसं पहिला ते ग्रेनाइट आहे ना काढणार आहे. तिथं काही ना काहीतरी करून घेणार आहे. कारण का बघा एवढं मला म्हणजे आबदली ना मी इकडं सारताना, जाता जाईना ते. पुढे ओढायचं म्हटलं तर पुढं पण तेवढा पेस नाहीये. कुठं तर अंगावर यायचं. ग्रेनाइट खूप जड आणि मजबूत असतं. तुम्हाला सांगू त्या देवघर एवढं चांगलं आहे ना, त्याला कुठंच काही नाही. फक्त त्यातल्या पायऱ्या मोडलेल्या म्हणजे तुटलेल्या आहेत. अन्यथा ते देवघर एवढं परफेक्ट आहे, छान आहे. पण ते म्हणतात ना, थोडंसं जागा कमी पडायला लागलेली आहे देवघरामुळे. आणि क्लिनिंग करताना मला प्रॉब्लेम काय येतोय, खालचा जो टेबल आहे ना, जो मी ठेवलेला व्हाईट कलरचा आणि त्याच्याखाली ड्रॉवर केलेले आहेत. तर जेव्हा मला ते पाठीमागचं स्वच्छ करायचं असेल, तर काय होतं, की पूर्ण देवघर खाली उतरून घ्यावं लागतं आणि मग तो टेबल पुढं वळायचा. मग ते ड्रॉवर वगैरे काढून मागचं पुसून घ्यायला येतं. म्हणून असा विचार केला, की देवघरामध्ये ना, असं म्हणजे कोणतरी पाहिजेल आणि मग मी ते करू शकते, असं काही ठेवायचंच नाही. आपण एकटं सुद्धा ते करू शकतो ह्या हिशोबानंच आता बघूया लवकरच करणार आहे. मी या महिन्यातच करणार होते बरं का, पाडव्याच्या आधीच करणार होते. काल गुढीसाठी मला कमेंट आले, की "ताई एवढी उंच गुढी उभा कशाला केली? काय गरज होती का?" तर बघा ते गेल्या वर्षीची काठी होती. यावर्षी काठीसुद्धा नवीन आणलेली नाही. रात्री 1ला आणि 2ला दादा येणार. काठी कोण आणणार? आम्ही विचार केला की गेल्या वर्षीचीच काठी आणि दरवर्षीच्या काठ्या आणून करायचं काय त्या? तेवढ्या ठेवायच्या कुठं? म्हणून मग गेल्या वर्षी वापरलेली होती. गेल्या वर्षी आम्ही अंदाज घेतला होता, की बाबा थटतंय, खूप वरती गेल्यानंतर प्रॉब्लेम येतोय. म्हणून यावर्षी ना छोटीच गुढी उभा करणार होतो. पण ती काठीच आली नाही. बऱ्यापैकी साहित्य थोडंफार आरूनच आणलं होतं. मग दुसऱ्या दिवशी जे लागेल ते दादानं आणलं. म्हणून जुनी काठी वापरलेली. बाकी तुमचं बरोबर आहे. पण सागर वगैरे तुमचे दादा असेल तर ती उभा करायला तेवढं जास्त प्रॉब्लेमदायक करत नाही. एकट्याला मात्र उभी राहत नाही आणि आमचा गोंधळ तेच झाला. गुढी उभा केले, दादा गेले कामावर निघून. गुढी उतरवायच्या वेळेला सागर बाहेर गेलती पूर्ण फॅमिली त्यांची आणि मग आता कोणाला घ्यायचं आणि उतरायचं? विचार असा केला की आर्यनला म्हटलं आपल्याला उतरेल का खाली? मग आम्ही तिघांनी, मी, आर्यन आणि किट्टूनं कशीबशी उतरली. ती उतरताना सुद्धा आम्हाला त्रास झाला. म्हणजे तुमचं पण म्हणणं बरोबर आहे की इकडं-तिकडं वायरी आहेत वगैरे आणि तुम्हाला जरूर सजेस्ट करेन की तुम्ही कधीही जागा घेताय तुम्हाला घरासाठी, तर त्यावेळेला तुमच्या जागेमध्ये कुठलाही असा डांब आलेला आहे का ते बघा. तसं जर असेल तर ती जागा घेऊ नका म्हणून सांगेन. आपल्या जागेत आहे का तो डांब? नाही. तो आपल्या जागेत नाही. तो सरकारी जागेत जो रस्ता आहे पुढचा त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे आम्ही बिनधास्त हे म्हणजे ही जी जागा आहे ती घेतली. कारण सागरचा जागेचा एक कोपरा आणि माझा एक कोपरा येतो. ना तो सेंटर येतो, ना मधी येतो. पण बऱ्याच जागी मी असं बघितलंय, की गेलेलं असतं ते बरोबर जागेतनंच गेलेलं असतं आणि पुढं जाऊन तुम्ही काहीही त्याच्यामध्ये करता, तर तुम्हाला खूप प्रॉब्लेमदायक जातं. मग ते पुन्हा ते माणसं बोलवा, ते पैसे भरा आणि मग ते काढा. अशा खूप उलाढाली असतात. बाहेर असेल, रस्त्यावर असेल तर ठीक आहे. आता आपलं रस्त्यावरच आहे. बाकी त्याचा काहीच त्रास नाही आम्हाला. फक्त एवढंच आहे, की सगळ्या गावाच्या वायरी तिथनं वरनं जातात आणि मग ते आपलं घर दिसताना असं बाहेरून आहे ना, थोडंसं असं गिचमीट दिसतं ना सगळं गेल्यामुळं. बाकी काही प्रॉब्लेम नाही आणि तुम्हाला खरं सांगू, ही काही जागा आम्ही घ्यायची आणि बांधायचं आणि राहायचं आहे या हिशोबानंच घेतलेलीच नव्हती. माझा आणि सागरचा असाच विचार होता, की बाबा बघा आपल्याला घर होतं स्वतःचं आधीचं. सागरला कंपनी थ्रू रूम मिळालेली होती. त्यामुळे त्याला असं नव्हतं, की वर्षाला मला बदलायचं आहे, आज इकडं पसारा घेऊन जायचा आहे, तिकडं घेऊन जायचं आहे. तो पहिला त्या रूममध्ये आला ना, तेव्हापासून या घरात येईपर्यंत त्याच म्हणजे भाड्याच्याच रूममध्ये होता. सॉरी कंपनीच्याच रूममध्ये होता. त्यामुळे त्याला पण काही तामझाम नव्हतं. आम्ही असा विचार केला, की इकडं कसं एम-आय-डी-सी वगैरे भरपूर आहेत. कागल एम-आय-डी-सी म्हणा, गोकुळ शिरगाव एम-आय-डी-सी म्हणा, 5 स्टार म्हणा, इकडं 2-3 एम-आय-डी-सी आहेत आणि दादाचं काम कारखाना लाईनला असतं. सोबत एअरपोर्ट जवळ आहे आणि तुम्हाला माहिती आहे, की एअरपोर्ट वगैरे ज्यावेळेला जवळ असतं, त्यावेळेला त्याच्या पुढं जाऊन भविष्यामध्ये खूप किमती वाढतात. मग आम्ही तोच विचार केला, की बाबा एवढं सगळं आहे, तर आपण इथे एखादी घेऊन ठेवावी. कधी बांधायचं होईल तेव्हा होईल. त्यामुळे आमचं म्हणजे असं डोक्यातच नव्हतं माझं आणि सागरचं. त्यामुळे घेताना आम्ही राहण्याच्या हिशोबाने काहीच बघितलेलं नव्हतं. पण तुम्हाला एक खरं सांगू, प्रत्येक जागेचं एक नशीब पण असतं बरं का. एखादी जागा बघा तुम्ही घेऊन ठेवताय, पण वर्षानुवर्षे तशीच राहते. त्याच्यावर कुठलंही बांधकाम उभा राहत नाही किंवा ती विकली जात नाही. आणि एखाद्या जागा अशा असतात, की लगेच त्याच्यावरती कंस्ट्रक्शन सुरू होतं. लगेच त्याच्यावरती म्हणजे वास्तू उभा राहते. हे त्या जागेच्या नशीब पण असतं. बऱ्याच वेळेला आपण म्हणतो ना, की हे माझ्यामुळं, ते माझ्यामुळं. तसं नसतं. कदाचित तसं काहीतरी असेल आणि मग ते आम्ही इथं आलो राहायला. असं सांगणं एवढंच आहे, की तुम्ही फक्त थोडीशी जबाबदारी घ्या. लहान लेकरं असतील तर मात्र कुठंच डांब नको. शक्यतो ती जागा कॅन्सलच करून
आज ना कुंचन सेवा केली, सोबत मंगल कलश आणि मी कालच विचार केलता, की गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवीन नारळ जो आहे तो पुजायचा आणि तो नारळ काढायचा. पण तुमच्या दादाचं म्हणणं असं आलं, की "नको काढू, अजून तरी नको काढू. अजून त्याला मोठं होऊ दे." कारण ते कसं पाण्यामध्ये जेवढं व्यवस्थित वाढतं, तेवढं लगेच मातीमध्ये होणार नाही. आणि जिथं मी देणार आहे हे झाड, आपल्या इथं स्वामी समर्थांचं मंदिर बनत आहे ना, तिथे देणार आहे. तोपर्यंत म्हणले ते मातीत लावायचं. मग ते आलं, न आलं, कारण आता उन्हाळा आहे. त्यामुळे ते म्हणले, की हे उन्हाळा जाईपर्यंत तो पाण्यातच राहू दे. आता रोज मी बघते, जसा उन्हाळा सुरू झालाय ना, जसं ऊन पडायला लागले, रोज एक-एक बोट त्यातलं पाणी खाली जातंय. म्हणजे तुम्ही विचार करा, की त्याला पाणी किती लागत असेल. मग एवढा उन्हाळा ठेवणार अजून 1 महिना, दीड महिना आणि त्याच्यानंतर मग जसा पावसाळा लागेल ना, तसं मग ते काढून एखाद्या कुंडीमध्ये ठेवणार आहे. तुम्ही पण तेच करा. आता लगेच उन्हाळ्यात ही करू नका आणि शक्यतो आता उन्हाळा सुरू झालाय, कुठलीही झाडं वगैरे लावू नका. व्यवस्थित ते मुळ्या पकडत नाहीयेत किंवा व्यवस्थित येत नाहीयेत. त्यांना जे योग्य पोषण तत्व म्हणतात ना, ते मिळत नाही. आज ना माझं थोडंसं मन नाराज झालेलं, कारण मला आज भरपूर फुलं पाहिजेल होती. 2-3 पूजा होत्या, त्यामुळं मला फुलं पाहिजेल होती, गजरा पाहिजेल होता, हार पाहिजेल होता. आणि दादा सकाळी आज लवकर निघून गेले कामावरती आणि त्यावेळेला काय ते मला आणून देऊ शकले असते, पण त्यावेळेला काही दुकानं म्हणजे ओपन नसतात ना फुलांची वगैरे, 11च्या पुढं असतात. मग मी सागरला फोन केला, की "बाबा मला अशी फुलं, हार, गजरा पाहिजेल." त्याचं काम बाहेर सुरू होतं. तरी पण त्यानं मला पूजेसाठी पाहिजेल तर म्हटल्यानंतर तिथंच काम थांबवलं, गेला आणि जवळ-जवळ 11:30च्या दरम्यान त्यानं मला ना फुलं, हार जे काही लागतं, मग गजरा असू दे, सगळं मला त्यानं आणून दिलं. ते एक म्हणतात ना, की म्हणजे कडेला भाऊ आहे ना, मला प्रत्येक वेळेला असा आधार आहे बघा. अगदी छोट्यातली छोटी गोष्ट समजा दादाला यायला लेट असेल, तर मी त्याला सांगते. मग तो मला आणून देतो. तसंच आज त्यानं सगळं आणून दिलेलं होतं. बरं, आता जे मी तुम्हाला दाखवत आहे, हे आहे गुलाबजल. हे पूजा वगैरे झाल्यानंतर हलकासा असा स्प्रे करायचा असतो. खूप छान वाटतं, खूप फ्रेश वाटतं. फक्त एवढंच आहे सांगते, की लांबून स्प्रे करा. तुमच्या देवघरामध्ये जर तुम्ही जास्वंदी, मी स्पेशली जास्वंदीबद्दल बोलते. बाकी कुठल्याही फुलाला काही प्रॉब्लेम येत नाही. पण जास्वंदी तुम्ही वाहत असाल आणि त्याच्यावर तुम्ही जवळून जर याचा स्प्रे केला, तर लक्षात ठेवा, की ती जी जास्वंदी आहे ना, पूर्णच जळते, पूर्ण जळते. मी घेतलेला अनुभव आहे. याचा रिव्ह्यू मी दिलेला आहे, जुन्या व्हिडिओमध्ये आहे. जेव्हा मी आणलेलं होतं त्याच्यानंतर मी दाखवलेलं आहे तुम्हाला, सगळं शेअर केलेलं आहे. पण एखादी गोष्ट शेअर करते आणि ज्यावेळेला मी अनुभव घेते, त्याचे फायदे तोटे बघते, त्यावेळेला त्याच्यातला जो काही म्हणजे बॅड पॉईंट आहे तो पण शेअर करणं गरजेचं आहे ना. नाहीतर असं व्हायला नको, की ताईचा व्हिडिओ बघून मी आणलं आणि माझं असं झालं आणि तसं झालं. म्हणून तुम्हाला सांगते, कुठल्याच फुलाला प्रॉब्लेम नाही, पण जास्वंदीला मात्र येणार म्हणजे येणार आणि ती मरणार. माझं तसंच झालं, की मी स्प्रे केला, थोड्या वेळानं बघते, 1-2 मिनिटात तर सगळी जास्वंदी पूर्ण काळपट पडल्यागत, जळल्यागत. मी घाबरले, म्हटलं भानगड काय झाली? असं काय झालं, की एक सलग भरलेलं पूर्ण देवघर जास्वंदीनं आणि अचानक सगळं जळलं. मग तिनं मला तेच सांगितलं, की "मम्मी एवढा स्ट्राँग नाही करायचं, कारण जास्वंदी जी आहे ती खूप नाजूक असतं आणि त्याला तेवढं ते म्हणजे तुझा तो स्प्रे सहन झालेला नाही, तू लांबून मार." मग तेव्हापासून ना मला कधी असं स्पेशल पूजेला ज्यावेळेला वाटलं, की गुलाबजल आपण म्हणजे छिडकायचं आहे, तर लांबून असा स्प्रे करते. मग काहीही प्रॉब्लेम होत नाही, व्यवस्थित राहतात. आणि मग तुम्ही काय करा, की जास्वंदी व्हायच्या आधी स्प्रे मारा आणि मग जास्वंदी वहा. तसं पण करून बघा. मी अजून केलेलं नाहीये, पण जे काही पॉइंट आहेत ते तुम्हाला शेअर केले. असं चला, आजची पूजा सगळी झाली. ही टोटली पूजा होईपर्यंत ना जवळ-जवळ 12 वाजत आलेल्या होत्या. वेळ झालेला होता. पण फायनली म्हणतात ना, की जसं आहे तसं मनाजोगी पूजा झाली. मनाजोगं पण लागतं ना आपलं, प्रत्येकाचं एक असतं, मला जसं पाहिजेल होतं तसं. तशी मला जशी पाहिजेल होती तशी पूजा केली. पूर्ण आता इथनं जे माझं रुटीन सुरू होणार होतं, ते म्हणजे एक तर तुम्हाला व्हिडिओचं काम आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाक. आजची जेवढी काही मी पूजा मांडली याच्यामध्ये किट्टोचा सुद्धा खूप महत्त्वाचा वाटा आहे. कारण प्रत्येक गोष्ट तिने जे काय मला लागेल, वाटते बाबा माझ्या हाताखाली लागते, ते सगळं जे आहे ते मग एखादं घासून असू दे किंवा एखादं काय आणायचं असू दे, ते मला तिनं दिलं. त्यामुळे बऱ्यापैकी मला म्हणजे जास्त असा ताण पडला नाही, व्यवस्थित पूजा वगैरे सगळी. आणि इथं मी काय बोलत होते, माझा आवाज येत नव्हता पंख्यामुळं. तर हे जे गजरे आहेत, या गजऱ्यांना एक असं हिरवट कलर कशाचा येतो? काय ओततात? मी ते किट्टोला विचारत होती. किट्टो म्हणली, "मी त्याच्यावर सर्च करते आणि मग तुला सांगते." तुम्हाला माहीत आहे का? मला वाटतं की काहीतरी स्प्रे केला जातो का काय लिक्विड फवारलं जातं किंवा फ्रेश राहण्यासाठी त्या कलरमध्ये टाकलं जातं. काय नेमकं असतं तुम्ही पण शेअर करा. कारण मला खूप दिवसापासून इच्छा होती, हे काय आहे नेमकं? का असं असतं? तर तुम्ही द्या उत्तर. आणि काल किट्टोला तुम्ही जे प्रेम दिलं तिचं ड्रॉइंग बघून, त्याच्यासाठी सुद्धा तुमचे फार मनापासून हृदयातून आभारी.
ती आता सध्याच्या सुट्ट्यांमध्ये जे काही ड्रॉइंग इथून पुढेही करत राहीन, ते पण मी तुम्हाला शेअर करत राहीन. कारण कसं असतं, की मुलांना थोडासा त्यांचा असं म्हणजे उत्साह वाढतो एखादी गोष्ट करायला. ज्यावेळेला आपण ते बघतो, शेअर करतो किंवा म्हणजे एक शाबासकीची थाप मिळते ना, त्यावेळेला त्यांना प्रोत्साहन जास्त मिळतं आणि काहीतरी त्यातून वेगवेगळं छान करायला बघतात. तसंच तुमच्या कमेंटमुळे सुद्धा तिला प्रोत्साहन मिळतं. आम्ही सुद्धा त्याचं कौतुक करतोय, की "बाबा तू करते, ते छान करते." थोडंफार बघा परफेक्ट ती नाहीयेच असं मी म्हणणार नाही, की ती ड्रॉइंग परफेक्टच आहे. पण त्या हिशोबाने ती कला जी आहे ती बेस्टच करते म्हणायला हरकत नाहीये. असो चला आता पूजा वगैरे सगळी झाली. आता इथं याच्या पुढचं जे काही रुटीन आहे ते उद्या बघायला मिळेल. मी या व्हिडिओचा इथंच एंड करते. आवडला तर लाईक करा. श्री स्वामी समर्थ.